अतिक्रमण विरोधी पथकाने ठाणे महानगर क्षेत्रातील 124 अनधिकृत बांधकामांवर केली कारवाई। शीळ येथील 18 अनधिकृत इमारती पाडल्या। अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई नियमितपणे सुरू। उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश व प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या 124 अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे। 19 जून पासून नियमितपणे ही कारवाई सुरू होत असून त्यात शीळ येथील MK कंपाऊंड मधील 18 इमारतींच्या पाडकामांचाही समावेश आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 21 जून पासून 19 जून पासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे। त्यासाठी 9 प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशिष्ट पथकांची महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती केली आहे। प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदवलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य देण्यात आले आहे। त्याचबरोबर अनधिकृत बांधकामांविषयी तक्रार असल्यास त्यांची शहानिशा करून ते बांधकामही तोडण्यात येत आहे। या बांधकामांमध्ये वाढीव बांधकामांचा समावेश अधिक असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली। महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, RCC इमारतींचे बांधकाम, अनधिकृत बंगले, नाल्यालगतचे बांधकाम, आरक्षित भूखंडातील गोडाऊनचे बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांमध्ये कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे। हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन त्यावरही कारवाई सुरू होणार आहे। खाडी किनारा, अनधिकृत भरणी यावरही कारवाई करण्यात येत आहे। या मोहिमेची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरूपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत। अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये उपयुक्त परिमंडळ, सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत। या कारवाईसाठी पोकलेन, JCB, गॅस कटर, ट्रॅक्टर ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात येत आहे। पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येत आहे।